Welcome you back to my next video of the voice. In the last video we have seen what is meant by voice, how to convert active voice into passive voice of a particular tense, especially simple present tense, simple past tense and simple future tense. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस म्हणजे काय आणि त्याचबरोबर ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं कन्वर्ट करायचं हे आपण शिकलो. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलेल्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्जन करायचं. आज आपण याच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत. पुढचा टेन्स या ठिकाणी बघणार आहोत ज्याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठला आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने हाऊ टू कन्वर्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सेंटेन्स active into passive. First of all, I am going to write an example. See, I am eating an apple. What? I am eating an apple. So what is given in the sentence? As we know that every assertive sentence begins with subject. Subject plus helping verb plus V1 ing plus object. So the structure of active voice is subject plus am, is, are means helping verb plus V1 ing plus object. The same V1 ing is also called as present participle. याला present participle असं सुद्धा म्हणतात. So subject plus am, is, are plus V1 ing plus object is the structure of active voice. So while converting it into passive voice, as usual we have to bring object at the beginning of passive voice. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला हे ऑब्जेक्ट काय करावं लागेल? ऍट द बिगिनिंग आणावं लागेल. म्हणजे an apple. बघा, आणलं आपण ऍट द बिगिनिंग, आणलं सुरुवातीलाच घेऊन आलो. ऑब्जेक्ट प्लस आता इथं हेल्पिंग वर्ब आहे म्हटल्यानंतर इथं सुद्धा घ्यावं लागेल आपल्याला am, is, are. So apple is singular, that's why we have to use is. Then being. Being is used. Being. Why the being is used? Because here V1 ing is given. What is given? V1 ing means present participle form is given and we have to convert it into the third form. But we can't remove the ing. म्हणजे हा V1 ing जो आहे याचा आपल्याला V3 करायचा आहे. पण हा V1 ing चा ing जो आहे तो कसा जाणार? मग तो आपल्याला ह्या बेस फॉर्म जो आहे बी टू बीच फॉर्मचा जो बेस फॉर्म आहे हेल्पिंग वर्ब त्याला ing अटॅच करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर V3 घ्यायचा by plus subject. So an apple is being eaten by me. An apple is being eaten by me. This way you can convert active voice into passive voice of present continuous tense. अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. बघा, रोहित is hitting water. Rohit is hitting water. So subject plus am, is, are आलेला आहे या ठिकाणी प्लस V1 ing आहे, ऑब्जेक्ट ही आहे. So we can convert it into water is being. बघा, वॉटर ऑब्जेक्ट म्हणून घेतला, am, is, are पैकी is घेतलं, being V3 काय ना हिटेड बाय घेतलं आणि रोहित. बघा, सो रोहित इज हिटिंग वॉटर, वॉटर इज बीइंग हिटेड बाय रोहित. सो दिस वे यू कॅन कन्वर्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एनी ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. For that we should know subject plus am, is, are plus V1 ing plus object and object plus am, is, are plus being plus V3 plus by plus subject. म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस
यांचे स्ट्रक्चर युनिट जर माहित असेल, आपल्याला जर फक्त ऍक्टिव्ह वॉइस ओळखता आला तर त्याच्यावरून आपण सहजपणे पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करू शकतो. यानंतर पुढचा टेन्स आपण बघूया, पास्ट कंटिन्युअस टेन्स. नाउ सी द नेक्स्ट वन, पास्ट कंटिन्युअस टेन्स. हाउ टू कन्वर्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स ऍक्टिव्ह वॉइस इनटू पॅसिव्ह वॉइस? सेम वे. बघा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि एक्झाम्पल वरून आपण त्या ठिकाणी फॉर्म करूया. आय वॉज इटिंग an apple. बघा, here I is subject, helping verb, was is helping verb, eating is V1 ing, and apple is object, right? So while converting it into, मग आपल्याला बघा ऍक्टिव्हचं स्ट्रक्चर पण मिळालं या ठिकाणी. सब्जेक्ट प्लस was where प्लस V1 ing प्लस ऑब्जेक्ट, V1 ing प्लस ऑब्जेक्ट. मग याचं जर कन्वर्जन आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे तर नेहमीप्रमाणे आपण काय घेतो या ठिकाणी? ऑब्जेक्ट. वी हॅव टू यूज ऑब्जेक्ट ऍट द बिगिनिंग ऑफ सब्जेक्ट और ऍट द बिगिनिंग ऑफ पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइसच्या बिगिनिंगला जिथं ऍक्टिव्ह वॉइसचा सब्जेक्ट असतो तिथं पॅसिव्ह वॉइसचा काय असणार? ऑब्जेक्ट असणार. ऑब्जेक्ट प्लस was where plus being is used similarly as we have used in present continuous tense. इथं पण being आपण जसं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये यूज केलं तसाच या ठिकाणी सुद्धा यूज करायचा आहे. त्यानंतर V3, त्याच्यानंतर बाय आणि मग सब्जेक्ट. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर of active voice of past continuous tense? Subject plus was where plus V1 ing plus object. So while converting it into passive voice, we have to use object plus was where plus being plus V3 plus by plus subject. आता was and where कुठे यूज करायचा? Was is used only after singular subject. If singular subject is given, then we have to use was. was केव्हा यूज करायचा? जेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा. त्यानंतर बघा, जर प्लुरल सब्जेक्ट असेल, काय असेल? प्लुरल सब्जेक्ट, तर त्या ठिकाणी काय यूज करायचा? वेअर यूज करायचा. काय यूज करायचा? वेअर यूज करायचा. इफ सिंग्युलर सब्जेक्ट इज गिवन वी हॅव टू यूज वॉज. इफ प्लुरल सब्जेक्ट इज गिवन वी हॅव टू यूज वेअर. बघा, यानंतर after this, how to convert the same one according to this structure? Bring object at the beginning of sentence. An apple. See, was where apple is singular म्हणून आपण काय करणार आहोत? सिंग्युलर आहे म्हणून was यूज करायचा. apple was. त्याच्यानंतर being V3 eaten by me. बघा, an apple was being eaten by me. आता याचं नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं आपण, सपोज रोमित was digging the land. बघा, Rohit was digging the land. Now what was Rohit doing? He was doing something, or he was digging the land. So Rohit is subject, was where is helping verb, digging is V1 ing, and the land is object. So bring the object at the beginning, the land, right? Was where यूज करायचं आहे, was किंवा where. the land is singular, so we have to use was. land हे सिंग्युलर आहे म्हणून काय यूज करायचं? was यूज करायचा. the land was being dug by the Romit.
So this is the way or method to convert past continuous tense active voice into passive voice. Got it?